थोडी घ्या ना थोडी अरे यार इकडे बसा याची मला खात्री नव्हती बट इट इज गोइंग टू बी रिअली मेमरेबल असं मला वाटतं. खात्री आहे पण त्यापूर्वी आजचा हा टीजर युट्यूबवर तुम्ही नक्की पहा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. मी विनंती करतो लग्नाचा शॉटची संपूर्ण टीम ऑल टुगेदर एक ग्रुप फोटो काढते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर लग्नाचा आहेर आल्यानंतरच स्माइल असू द्या. आहेर तुम्हाला तुमच्याकडून टाळ्यांच्या रूपात येऊ द्या. दुसऱ्यांच्या केळवणाच्या दिवशी वेट 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 प्रिया इकडे इकडे या साईडला या कॅमेरा भाऊ लेफ्ट लेफ्ट साईडला बघा. थोडंसं इथं नाव जोड सेंटर लुक येतो आहे ना फ्रेम. तुम्ही सगळे जेवलेले आहात आम्हाला माहिती आहे. त्यामुळे कोणीही आवरडार्ग बघायचं नाहीये. भात चालेल आता व्यवस्थित जेवा बरं का.
जेवणाचे शॉट अभि सगळं संपवायचं आहे ना आणि नेहमी ते अर्धवट खातो तसं चालणार नाहीये कृतिका लक्ष म्हणजे द्या मला काय असं वाटतं की तुमचा मुलगा बारीक झालाय का हो बाहेर मुलगी होता खूप ना बारीक आहे हे चांगलं आहे वेगळी भांडणं होतात. तुला आवडते गुलाबजामची काय कृतिका तुला आवडतात का गुलाबजाम हो आवडतात पण सध्या कृतिकाला बारीक डाएट चालू आहे पण केवढा अगोदर भाजून रवायला लागेल आणि त्याच्या अगोदर आणखी एक काय अभि जर डोकी चालव आता परत या ओकेजनवर कोण पहिल्यांदी वा वेट 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 थोडंसंच राहिलं वेट 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 इथे इथे अभि ओके थँक्यू थोडा थोडा हात हात अरे यार ते जे त्याला बस बोला ना सगळ्यांनी नाही करायचं पण तरी केळवणाचा कार्यक्रम का ठेवलाय मला कळत नाही. येशील इथे येऊन तरी बोलशील का तू? See? नको येऊ. असंच घरी जा. असंच घरी जा. जा, असंच जा. अरे तुमचं केळवण आहे लग्न ठरलं तुम्ही ते भांडताय लोकांसमोर प्लीज असं वागू नका प्लीज मला काय हाऊस नाही तुझ्या शेजारी उभं राहायची. मी इथे राहते. इथे राहा. अरे काय चाललंय तुमचं तुम्ही भांडू नका यार, please, please. पण तुला मला सांगता येत नाही का मी केळवणाचे कपडे कसे घालून आले मला आईने सांगितलं मी घालणार असेल मला म्हणाले असं सहज काहीतरी कार्यक्रम आहे हे नॉर्मल कपडे घालून मला वस्तूवर इथे आणलेलं आहे मला तुझ्याशी लग्नच करायचं नाहीये ना मला एक केळवण मिनिट करायचं एक मिनिट मी सगळ्यांना सांगतो मला पण हिच्याशी लग्न करायचं नाही सगळ्यांना काय मला सांग ना आधी तुला सांगितलेलं मी काय सांगितलं तुला मी आणि हे काय काय फोटो लावला हा मी नाही लावलेला तू लावलायस ना तो नाही माझ्या फोटोबद्दल आणि तुझ्या फोटोबद्दल बोलतोय तो कसा आहे फोटो हे असं बोलू नका दोघांचे फोटो छान आहेत दोघेही खूप छान दिसत की नाही खरं सांगा आणि इव्हन खोटे होत आहेत हो पण जोराने म्हणत नाही येत ते हो पण येत नाही मनापासून एक जायचं. मिनिट अरे छान दिसत की नाही दोघं हा जरी ट्रेडिशनल वेअर मध्ये आलेला असला आणि केळवणाशी तुझं ड्रेसिंग जरी मिसमॅच झालेलं असलं तरी ही इज युअर राईट मॅच हे विसरू नकोस ते घरातले निवडलेले आहे प्लीज प्लीज तो असेल त्याच्या घरी राईट मॅच माझ्यासाठी तो राईट मॅच वगैरे काही नाही अरे यार. मला तर काही बोलायचंच नाही मी काय बोलतो मी खूप झालं माझं मी सगळं तुला शेवटचं सांगते मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये दॅट्स इट पण मी तुला हे पहिलंच सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायचं पण नाही मी हे तुला शेवटचं सांगते तू पहिलं सांग मी तुला शेवटचं सांगते मला पण तुझ्याशी लग्न करायचं नाही इट इज इम्पॉसिबल इट इज नॉट पॉसिबल शक्यच नाहीये पॉसिबलच नाही खड्ड्यात जा तू पण जा हट. चित्रपट पूर्ण झाला तरी यांची सुपारी कशा पद्धतीने फुटली अजून मला समजत नाहीये आत्ता पण भेटलो तरी त्यांचे सेम रिॲक्शन सतत भांडण अरे यांचं लग्न आणि आमच्या डोक्याला शॉट वा. हा मुलाचा मामा मुलीचे मामा बोलतील आता. मुलीच अरे हो 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 यांचं भांडण काय सांगे ना मुलीचे मामा तुमच्यावर जबाबदारी जास्त आहे थोड्यापूर्वी मुलाचे मामा मला बोलवते मी पहिल्यांदा स्टेजवर सोडते मला काय बोलायचं कळत नाही एवढं दणक्यात बोलून गेलं राव आम्हाला शॉट बसला जोरदार काय अक्षय कोणी याच्यासाठी येस नाव आय वुड लाईक टू रिक्वेस्ट अभिषेक उत्कर्ष कोळी प्लीज मुलीचे मामा म्हणून तुमची जबाबदारी फार मोठी आहे निर्माता म्हणून तुम्ही हा लग्नाचा शॉट कसा काय सॉल्व्ह केला आपल्याला लग्न नाही करायचं ना राईट आम्हाला लग्न नाही करायचंय Yes. येस सी फर्स्ट ऑफ ऑल आहे ना त्यांची ही गंमत आहे ना हीच मजा फिल्मची आय लव्ह यू बोथ येस
काय धमाल केले तुम्ही. म्हणजे मला इव्हेंट बद्दल पेक्षा मला फिल्म बद्दल तुमच्या काय परफॉर्मन्स आहे. मी प्रेमात आहे तुमच्या. ही भांडण आहे ना अशी सुरू राहू द्या. त्याच्यात 1 2 3 आपण नंतर आम्ही प्लॅन पण केलं अजून 1 2 पाठ करायचे है ना. अशीच भांडण राहू द्या, लोकांना मजा येईल. But how was the total experience of yours while shooting the film? आहे माईक आहे सॉरी. सतत भांडायचं होतं अख्ख्या म्हणजे या सगळ्या अनुभवात, त्यामुळे भांडायची खूप प्रॅक्टिस झाली आहे. खऱ्या आयुष्यात आमच्या दोघांच्याही पर्सनॅलिटीमध्ये असं भांडकुदळ असं कोणीच नाहीये. म्हणजे त्यातल्या त्यात मी थोडीफार तरी असेल. अभि मी अजिबातच न भांडणारी व्यक्ती आहे, त्यामुळे आमचं खूप ट्रेनिंग झालंय भांडण करायचं या सिनेमाच्या दरम्यान. अभी अभी मैंने देखा वो कैसे ना. अभी मला विचारायचं तू म्हणजे ऑन स्क्रीन भांडणं होता ठीक आहे चालतं सिनेमाची गरज असते, पण असं ऑफ स्क्रीन शूटच्या दरम्यान तुमच्यामध्ये कधी खटकलं होतं का? आमच्यामध्ये हां नाही कधीच नाही, कधीच नाही. नक्की. हो, हो. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही पहिलं सगळ्यात थँक्यू सो मच आम्हाला इथे तुम्ही खूप ग्रँड वेलकम केलं. सो थँक्यू सो मच, खूप बरं वाटलं. आणि क्वेश्चन की बेसिकली आम्ही मला जशी माहिती होती ऑब्व्हियसली पण आम्ही कधी काम केलं नव्हतं, आम्ही कधी बोललो नव्हतं एकमेकांशी हे फिल्म सुरू होण्यापूर्वी. त्याच्यामुळे भांडणाचा प्रश्नच नाही. आमची मैत्रीच या सिनेमाच्या दरम्यान झाली, त्यामुळे आम्ही मैत्रीच्या फेज मध्ये होतो अजून. आता बहुतेक पुढच्या फिल्मला थोडीशी भांडणं होऊ शकतात. एकीकडे अवघा महाराष्ट्र पावसाळा पडला की पावसाळ्यामध्ये बुडून जातो आणि पाऊस नसला तर प्रियदर्शनीच्या खळीमध्ये बुडून जातो. निर्माता पण क्लिपचं काय होईल. होळी साहेब तुमच्या भावनांचा मी आदर करतो. बट तुला मला अभिला विचारायचं अभि की या अगोदर अशी कधी बरंच काम केलं सपोज सिंगर्स म्हणा फिल्म्स म्हणा सीनियर मेनी प्रोजेक्ट्स, बट अशा कालावरच्या खळी पडणाऱ्या अभिनेत्रीसोबत काम करत असताना कुठेतरी असं वाटत असताना की अरे या खड्ड्यात आपण पडतो की नाही. पण खड्ड्यात पडल्यानंतरचा पुढचा अनुभव हा वेगवेगळा असतो प्रत्येकाचा. इथं बसलेले अनेक जण मॅरिड असतो. किती जण आहेत मॅरिड? प्लीज रेज युअर हँड्स. मॅरिड किती जण आहेत? लाजू नका. अरे लग्न करून पण हातवर करत नाहीये. हे काय सगळे फिरीत आहेत. सगळे शॉर्ट सगळे शॉर्ट बसलाय. ऐसा कहते हैं कि हर किसी के लाइफ में वाइफ होना ये तो पार्ट ऑफ लाइफ है, मगर वाइफ के होते हुए मुस्कुराते रहना ये तो आर्ट ऑफ लाइफ. और ऐसे बहुत सारे आर्टिस्टिक लोग यहाँ पर हैं. एक्सक्यूज मी फक्त वाईफ बद्दल का बोललं जाते, हसबंड बद्दल बोलायला लावू का? अरे हस्बैंड ऑलरेडी हस्बैंड क्या था तुला माहिती है का लग्नानंतर उसकी हंसी की बैंड बज जाती है इसलिए वो हस्बैंड कहते हैं है ना. तो ये बात तो सच है कि शादी के बाद हर कोई परेशान रहता है. पण खरं सांगू जे लोक म्हणतात ना लग्नाचा शॉट बसलाय लग्नाचा शॉट बसलाय तेच त्यांची 25वी अॅनिव्हर्सरी थाटामाटा साजरी करतात. खरे की नाही गोरे साहेब तुमचा काय विचार आहे लग्नाचा? केले येस आणि एक पिढी असो. पण तुम्हाला दोघांना मला विचारायचं आहे शूटच्या दरम्यान असा एखादा रंजक किस्सा झाला होता का किंवा काही असा गमतीदार आमच्याशी शेअर करावा असा? सगळे फिल्म आणि डायलॉग्स आणि सगळे सीन्स एवढे गमतीदार होते की ऍक्च्युली आम्हाला वेळ पण फार कमी मिळायचा. म्हणजे खूप आम्हाला खूप टॉकी फिल्म आहे, नुसतं बोलायचं एकावर एक असे मोठे मोठे सीन्स लॉंग शॉट सगळे असे. सो आम्ही पूर्णच सीन एकत्र करायचो 3-3, 4-4 माणूस नसायचं आणि ऍक्शन रिॲक्शन खूप डायलॉग्स होते. सो ते डायलॉग्स करताना जी मजा यायची कारण सकाळी आम्ही निघायचो सेटवर जाईपर्यंत पण आम्ही डायलॉग्स वाजत असायचो. बिटवीन द सीन्स पण आम्ही डायलॉग्स वाजत असायचो आणि सीन पॅकअप झाल्यानंतर पण डायलॉग्स वाजत असायचो. ती काय मजा आहे सगळी डायलॉग्स मध्येच होती. पण कधी कधी ना ही बॉन्डिंग स्क्रीनवर दिसते. आता तुम्ही राज सिमरनच्या स्टोरीच्या मला आठवण करून दिली डीडीएलची. तुम्ही डीडीएलची किती वेळा पाहिजे अंदाजे? मी फॅन आहे पण मी असं एकदा पूर्ण पाहिलं आणि मग असं बिट्स मध्ये जेव्हा केव्हा लागलेलं असतं तेव्हा थोडाफार असं पाहिलं. म्हणजे मला असं वाटतं ना आपल्याला बघा हिंदी सिनेमा पाहताना हीर रांझाची लव्ह स्टोरी बहुत पसंत. उपमात्मक पण तरी ते कामाची जी तिची खळी होती म्हणजे तो ब्युटी स्पॉट कामाचा. सो तो खूप छान होता आणि तिच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं की शी वॉज ऑलवेज व्हेरी फोकस्ड
कधी कधी मला त्रास पडतो, खूप खूप रिहर्स करते, खूप म्हणजे डायलॉग असं म्हणून मध्ये काय करायला वेळच नाही माहिती सर. मी त्यावेळेस असेल सकाळी निघायचो शूटिंगला, मला असं वाटायचं सर अलिबागला मस्त सकाळी आपण छान बघूया, जरा सनराईज बघूया, पण असं कधीच व्हायचं नाही. डायलॉग झालं असे मान मारी काढेपर्यंत यायचं लोकेशन, कधीच सनराईज बघायला मिळालं नाही मला. पण लिखाणाची गंमत काय होती, लिखाणामध्ये गंमत लेखकाचं कौतुक पण नक्कीच नाही. म्हणजे अभिचं यासाठी खरंच कौतुक आहे कारण त्यांनी झिललं मला या फिल्म. म्हणजे मी खरंच की ऐक ना, हे पटकन सीन म्हण ना, हा म्हण ना, एकदा परत म्हण ना, इथपासून परत घेऊया, असं मी सारखं करायचं. तर आणि बिकॉज की ही अख्खी फिल्म आमच्या दोघांवरच वेधलेली आहे आणि आमच्या दोघांच्याच खांद्यावर आहे, तर त्याच्यामुळे प्रत्येक सीन मध्ये काय वेगळं करता येईल ह्याचे कॉन्स्टंटली आम्ही दोघंही शोध घ्यायचो. फक्त मी जरा त्याच्या डोक्यावर बसायचे आणि ते त्याने खूप प्रेमाने मला सांभाळलंय आणि हो हो करूया. त्यामुळे खरंच त्याचंही तितकंच कौतुक आहे. हा आमचा सिनेमा रिलीज होतोय 6 फेब्रुवारी. लग्नाचा शॉट हा आमचा सिनेमा रिलीज होतोय 6 फेब्रुवारीला. प्लीज जाऊन बघा आणि अजून टीजर आलाय तो प्लीज शेअर करा आणि सगळ्यांना पाठवा, मला खरंच आवडेल. आणि बऱ्याच विविध विषयांवरती मराठी सिनेमे येत आहेत सध्या, पण बरेच दिवस असं एक रॉमकॉम जॉनरा मिस करत होतो आपण सगळेच. तर या निमित्ताने म्हणजे मी सुद्धा पहिल्यांदाच रॉमकॉम जॉनराचा सिनेमा अशा पद्धतीने केलाय. नाहीतर विषय एक असतो सिनेमाचा आणि त्यामध्ये एक ट्रॅक लव्ह स्टोरीचा असतो, पण पहिल्यांदाच पूर्ण वेळ लव्ह स्टोरी आणि ती पण खूप गमतीशीर पद्धतीने पुढे जाते, वर ती लव्ह स्टोरी संपन्न होते नाही होते. तर ह्या सगळ्याची गमत मी पण पहिल्यांदा अनुभवली शूटिंग करताना. आणि म्हणजे असं एक हिरोईक मटेरियल आपण जे म्हणतो ना, की मी कदाचित हिरोईन गटात बसणार नाही, पण ह्याच्यापेक्षा अजून बेटर लुकिंग आणि लाईक हा हिरो आहे यार, हा हिरो आहे असं वाटणारा अभिजित आमकर माझ्या सोबत होता. त्यामुळे मला असं तो फील येत होता की येस, ही एक हिरोईनची लव्ह स्टोरी चालू आहे. लग्नाशी संबंधित, फिल्मशी संबंधित कॅरेक्टर्स माझ्याकडे बघूच नका, माझ्यासाठी एलियन आहे फार. बनतोय मग मी तुला सांगते. पण तुझी रिप्लेसमेंट आम्ही कोणी नाही करू शकत. तिने काही सांगितलं नाही गाणं. छान अभिनय करतोस तू. चलो वेल फर्स्ट. काय सांगितलं, काय सांगितलं? सगळ्यात त्याला सुचलेलं. ओके, right. मोनालिसाच्या चित्रामधले रंग आहेत, मोनालिसाचे चित्र, हा. मोनालिसाच्या चित्रामधले रंग आहेत कूड आणि गडद. कृतिकाचं नाव घेतो, लग्नाची शॉर्टची आठवण काढत. क्या बात आहे. एका उखाण्यामध्ये 2 मुलींचं नाव घेण्याची हिंमत खूप करू शकतो. शब्द झाले कधी तुम्हाला आठवतो तुमच्या आयुष्यातला उखाणा? उखाणा काय म्हणे, तो आठवला की धडधडतंय. ओके, रेडिओ सर, नाव रेडिओ एकदम ऍप्ट आहे. 6 फेब्रुवारीला हा. लग्नाचा शॉट घेणार एक वेगळं वळण. 6 फेब्रुवारीला लग्नाचा शॉट घेणार एक वेगळं वळण. मग सगळ्यांचं स्वागत आहे. सेलिब्रेट करूया अभि आणि कृतिकाचं केळवण. बघितले, बिचारा अभिजितला साधं सुद्धा नाव सांगितलं, पण स्वतःच्या आयुष्याला खूप चांगलं नाव घेतलं, पण ते सगळ्यांना आम्हाला भावलंय. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मी पुन्हा एकदा अभिषेक आणि अक्षय या दोघांना मी मंचावरती आमंत्रित करतो. खरं तर आपला लग्नाचा शॉट हा चालणार, पण 64 कलांनी 14 विद्यांचा अधिपती महागणपती त्याला पण पूजन करूयात, समय प्रज्वलित करूयात आणि त्यांचा आशीर्वाद बघूयात की पिक्चर इतका चालू देत, फिल्म इतकी चालू देत की बॉक्स ऑफिसवरती हा आयुष्यभर आणि मनामध्ये आयुष्यभर बोलला गेला पाहिजे. ही गोष्ट या सांगतोय